आणि ह्याच रिझनमुळे सिडकोची जेव्हाही लॉटरी निघते तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद काही मिळत नाही. आता काही दिवसांपूर्वीच एक बैठक बसवण्यात आली होती. त्या बैठकीत सिडकोच्या विविध हाऊसिंग योजनांतील घरांच्या किमतीत सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता सूत्राने वर्तवली आहे. म्हणजेच आता सिडकोच्या घरांच्या किमती सुमारे 1.5 ते 2 लाखांनी कमी होतील. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल. आता मागील 8 महिन्यांपासून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत लॉटरीद्वारे जाहीर केलेल्या घरांच्या दराविषयी नाराजी व्यक्त होती. सोडतधारकांनी परवडत नसलेल्या दरांविरोधात निवेदने सादर केली होती. या पार्श्वभूमीवर घरांच्या किमतीबाबत पुनर्विचार करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. सिडकोच्या माझ्या पसंतीचे घर या योजनेअंतर्गत घरांच्या किमतीवर ग्राहकांनी आक्षेप घेतला. याला प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत किमती कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर कपातीचा निर्णय झाल्यास हजारो सोडतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा आहे, अशी चर्चा आहे. आता तसं पाहायला गेलं तर सिडकोच्या घरांची लॉटरी ही सर्वसाधारण माणसांसाठी काढली गेली होती आणि त्याचप्रमाणे सिडकोने सुद्धा त्या घरांच्या किमती सर्वसाधारण लोकांना परवडतील अशा ठेवायला हव्या होत्या. आता ह्या सिडकोच्या घरांचा वाद मला वाटतंय मागील 2 वर्षापासून चालला आहे. ह्या लॉटरीबद्दल किती जणांनी पुढे येऊन बोललं, किती आंदोलनं केली, तरी त्यावर निर्णय काही लागला नाही. मग अशामुळे काय होतं आहे, जे सर्वसाधारण लोक आहेत ते सिडकोचा फॉर्म भरण्याऐवजी जो प्रायव्हेट बिल्डर आहे त्याच्याकडे जाऊन फ्लॅट खरेदी करत आहेत. आणि ह्याच रिझनमुळे सिडकोची जेव्हाही लॉटरी निघते तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद काही मिळत नाही. असो, पण आता जर बोललं जात आहे की घरांच्या किमतीमध्ये 2 ते 4 लाखांची जरी घट झाली तरीसुद्धा ते परवडण्यासारखंच आहे. आता बघूयात ह्या तरी बैठकीचा काय निकाल लागतोय. बाकी सिडको लॉटरीसाठी फॉर्म कसा भरावा, ह्या लॉटरीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत, हे सर्व चॅनलवरती ऑलरेडी आहे. तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. जर तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला ते मेसेजद्वारे कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.